नमस्कार मित्रांनो, आज समजा संध्याकाळचे 3 वाजले असतील आणि मला आहे ना, मी काल पाण्यामध्ये भिजलो होतो. तिकडे गेलतो ना पवायला. तुम्ही एकदम मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. नाही नव्हतं पाहिलं काय की तिथं गेलतो पवायला. मग मी नाकात गेलं पाणी, मी उडी मारली होती. मग मला झाली सर्दी मला काल झाली होती संध्याकाळी. मग आत्ता जवळपास समजा 12-12:30च्या तेवढ्यात एक डॉक्टर आला होता गावामध्ये. त्याच्याकडून 2 इंजेक्शन घेतले. ढोपरात दिले 2 इंजेक्शन, एक या बाजून दिले एक त्या बाजून दिलं आणि काही गोळ्या दिल्या. आणि खोकला पण येऊ लागला होता. त्याची एक समजा एवढी बॉटल होती, ती बॉटल बी दिली. आणि आपलं 280 रुपयाचं समजा बिल झालं होतं असं. ते समजा आपल्याच गावाशेजारचा डॉक्टर होता ते. तेवढं आज हे बाज दिसते ना, या बाजूवर समजा दिवसभर आज झोपूनच होतो. म्हणजे मला काहीच करूच वाटत नव्हतं. इथं माझ्याजवळ सोनी बी बसून आहे. झोपूनच मस्त घाम फिम आला होता सगळं. आता अश्विनी जेवायली दुपारचं जेवण तिथं घरामध्ये आहे. ती जेवायली. तिला विचारू आज समजा म्याबद्दल तिला काय वाटलं ते. हे पहा, इथं अश्विनी जेवायली. तर मग काय वाटलं बरं आज मी बिमार पडलो होतो तर सांगा. ते आज समजा सकाळपासून म्हणजे मै हाल परिस्थिती काय होती बा. हां सांग आता काय म्हणजे काय वाटलं होतं बा तुला. हां हां लयच म्हणजे अशी ताप बी आली होती, अंग चढून बी आलं होतं मायावाला. हां पहिले सर्दी झाली होती. झालं का सांग. तब्येत आम्ही दोघं बिमार आहोत. तुला काय झालं. मला सर्दी झाली. मला खोकला बी सर्दी बी ताप बी झाली. सर्दी खोकला. काय वाटलं तुला बरं. मी बिमार होतो, बाहेरच्या बाजूने मी झोपूनच होतो आतापर्यंत. आता जराशी म्हणजे ते डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि घाम आला होता थोडा वेळ, मग ते गेला घाम. आता जराशी बरं वाटेल. ते गोळ्या घेतले की गरमी झाली ना. ते गोळ्या बी दिल्या होत्या त्यांना. 280 रुपयाचं बिल झालं होतं त्या गोळ्याचं. आता बरं वाटेल का. आता हाय समजा हाय. आता जराशी जेवलो, 2-2.5 पोळ्या खाल्ल्या. पाणी पिऊ वाटत नव्हतं. म्हणजे असं थंड पाणी अजिबातच पिऊच वाटत नव्हतं. एक घोट बी पिऊ वाटत नव्हतं जेवताना बी. पण आता समजा दुपारचे जवळपास 3 वाजले तर समजा म्हणजे खाली भाकर बी खाल्ली, पाणी बी पिलं. एक गोळी होती जी की त्यानं सकाळी संध्याकाळी घ्यायला सांगितली होती, ती गोळी आता बी घेतली. जाऊ दे म्हणलं, काय होत नाही. आता आहे जराशी बरं. काळजी करायचं तेवढं काही कारण नाही. आणि ते सध्या समजा आहे साथ पसरलेली. तुमच्या इकडं पण असेल. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मच्छर लय राहते. तर मच्छरापासून तुमच्या परिवाराची काळजी घ्या. समजा सध्या डेंग्यूची साथ आहे असं मला वाटते. तुला काय वाटते. बऱ्याच गावाकडं समजा डेंग्यू होऊ लागला. त्याच्यामुळे मच्छर वगैरे डसू देऊ नका. पंख्याची काळजी घ्या. म्हणजे ते पंखा असेल लावून तर झोपा, नसेल तर पांघरून झोपा. गरमी झाली तर चालते, पण मच्छर डसले तर चालत नाही. त्याच्यामुळं जराशी तब्येतीची काळजी घ्या. ठेवा ना.